Good morning to all. Myself Ashok Sanap, ex-stammer and speech therapist. मित्रांनो, मी आज आपणास ह्युमन प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन ह्या कन्सेप्टबद्दल बोलणार आहे. बेसिकली मित्रांनो, ह्युमन प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन हे 8 प्रकारचे आहेत. त्यापैकी मी आज आपणास 3 एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट वन, व्हेल्युअर प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. सेकंड वन, palatal place of articulation. थर्ड वन इज द रेट्रोफ्लेक्स प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. ह्यामध्ये सर्वप्रथम व्हेल्युअर प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन हे कोणते तर क ख ग घ हे आहेत. ह्या ठिकाणी तुमची जीभ, बॅक साईडची जीभ ही तुमची सॉफ्ट पॅलेटला टच व्हायलाच पाहिजे, तरच हे क ख ग घ हे कॉन्सनंट प्रोड्यूस होतात. ह्यामध्ये व्हॉइसलेस अँड व्हॉइस्ड प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन पण असतात. त्यापैकी क ख हे व्हॉइसलेस आहेत, त्या ठिकाणी तुमची व्होकल कॉर्ड व्हायब्रेट होत नाही. ग घ हे व्हॉइस्ड प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन आहे, त्या ठिकाणी तुमचं व्होकल कॉर्ड व्हायब्रेट व्हायलाच पाहिजे. सेकंड वन इज द पॅलेटल प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. ह्या ठिकाणी तुमची टंग ही हार्ड पॅलेटला टच व्हायलाच पाहिजे, तरच तुमचं ते पॅलेटल प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन प्रोड्यूस होतात. बेसिकली च छ ज झ ह्या ठिकाणी च छ व्हॉइसलेस, ज झ व्हॉइस्ड. लास्ट वन इज द रेट्रोफ्लेक्स प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. ह्या ठिकाणी तुमची जीभ कर्ली होऊन हार्ड पॅलेटला टच व्हायला पाहिजे, तरच ते ट ठ ड ढ हे रेट्रोफ्लेक्स प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन प्रोड्यूस होतात. ह्या ठिकाणी ट ठ हे व्हॉइसलेस, ड ढ व्हॉइस्ड प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन आहेत. बेसिकली मित्रांनो, तुमचे आर्टिक्युलेशन टंग, टीथ, लिप्स, जॉज, हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट हे पर्टिक्युलरली डिफरंट ओवल अँड कॉन्सनंट प्रोड्यूस करण्यासाठी यूज होतात. ओके, थँक्यू.